यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मला, तुमचं नाव आणि तुमचा वर्ग. मी त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला, आजचा आपला घटक आहे गणितीय सूत्रांचे सरलीकरण. तर चला, त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? गणितीय घटकाचं नावच आहे गणितीय सूत्रांचे सरलीकरण. म्हणजे सूत्रांचं सरळ, म्हणजे एखादी गणित दिले तर त्याला सरळ रूप द्या. मग काय दिलेलं आहे? 30 भागिले कंसामध्ये 11 वजा 5 कंस बंद अधिक 4 गुणिले 8 वजा 30 अधिक 10. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे चे भागुबेव या सूत्राच्या आधारे आपल्याला हे सोडवायचं असतं. कणचे म्हणजे क म्हणजे एक कण म्हणजे हे काय कंस. चे असा जर शब्द आला, कंसाच्या बाहेरचा गुणाकार, कंसाच्या लगतचा गुणाकार. गुणाकार चे म्हणजे गुणाकार, भा म्हणजे भागाकार, गुणाकार, बेरीज व वजाबाकी. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला या कंचे भागुबेवच्या नियमानुसार सोडवायचा. म्हणजे पदावली आहे ही. सर्वप्रथम आपल्याला कंस सोडवावा लागतो, त्यानंतर कंसाच्या बाहेरचा गुणाकार, त्यानंतर भागाकार, त्यानंतर गुणाकार, बेरीज वजाबाकी. मग सर्वप्रथम आपल्याला हा कंस सोडवावा लागेल. काय करावं लागेल? हे 30 भागिले 11 मधून 5 गेले किती राहिले? 6 अधिक 4 गुणिले 8 वजा 30 अधिक 10. आता कंसाच्या बाहेर इथं गुणाकार होता का? नाही. मग आता आपल्याला काय करावं लागेल? हा भागाकार करावा लागेल अगोदर. 30 भागिले 6, 30ला जर 6नं जर भागलं तर भागाकार येतो 6 पंचे 30. किती येतो भागाकार? 5 अधिक, त्यानंतर या दोघाचा गुणाकार करा, 4 आठम 32 वजा बेरीज करा या दोघाची. आता या दोघाची पहा, हे असंच राहू द्या थोड्या वेळासाठी, कारण की या दोघाची बेरीज करत असताना कशी करावी लागते? 30 अधिक 10 40 होत नाही. तर पहा, हे 5 अधिक 32, या 5चं चिन्ह काय? धन आहे. 32चं चिन्ह काय? धन आहे. मग दोघाचंही चिन्ह समान आहे म्हणून बेरीज होते. 32 आणि 5 37. आता या ठिकाणी काय आहे? या 30चं चिन्ह जे आहे ते ऋण आहे आणि या 10चं चिन्ह धन आहे, किंवा हे मायनस आहे हे प्लस आहे, किंवा हे ऋण आहे हे धन आहे. जर चिन्ह भिन्न असतील तर त्याची वजाबाकी होते. नसेल तर काय करायचं? बेरीज किंवा वजाबाकी जर दोनच क्रिया असतील, या ठिकाणी इथं काय क्रिया येतात? दोनच क्रिया येतात, एक बेरीज आहे आणि एक वजाबाकी आहे. तर त्याच्यापैकी जी अगोदर क्रिया आहे ती करा. अगोदर काय आले? वजाबाकी. 37 मधून 30 गेले, 7 राहिले, कारण की 30 ऋण आहे, हे 37 धन आहे. मग असं जर चिन्ह भिन्न असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्यावं. 7 अधिक 10 बरोबर 17. आता तुम्हाला मी इथली स्टेप आणखी एकदा परत आता दुसऱ्या ह्याने सांगतो मी. पहा, हे 5 अधिक 32 वजा 10, हे वजा 30 अधिक 10, या दोघाची बेरीज केली 37. आता या दोघाचं काय आहे? चिन्ह वेगवेगळे आहेत. जर चिन्ह वेगळे असतील तर त्यांचं काय करावं लागतं? वजाबाकी करावं लागते. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचं येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मग मोठी संख्या काय? 30 मधून 10 गेली, किती राहिले? 20. मोठ्या संख्येत चिन्ह काय? वजा आहे 20. मग 37 मधून 20 गेले, किती राहिले? 17. आलं दोन्हीकडे. या ठिकाणी काय केलं आपण? अगोदर इथं वजाबाकी आहे. जर बेरीज आणि वजाबाकी दोनच क्रिया असतील तर जी अगोदर क्रिया आहे ती केली तरी चालते. दोनच क्रिया आहेत केली. इथं काय?
आपण अगोदर बेरीज करायला पाहिलं, इथं बेरीज केली, पुन्हा या दोघाची मध्ये बेरजेत चिन्ह आहे, चिन्ह आहे पण चिन्ह वेगवेगळे आहेत दोघाची, ह्याचं ऋण आहे ह्याचं धन आहे. मग जर चिन्ह भिन्न असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. आलं उत्तर काय आलं आपलं, तर उत्तर आलं 17. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न 27 भागिले कंसामध्ये 9 वजा 6 कंस बंद अधिक 4 गुणिले 8 वजा 35 अधिक 5. पहा अगोदर काय करावं लागेल आपल्याला, हे कंस सोडवून घ्यावं लागेल. 27 भागिले 9 मधून 6 गेले किती राहिले 3 अधिक, आता या दोघाचा गुणाकार करा, 4 8 32 वजा 4 8 32 वजा 35 अधिक 5. मग भागाकार करा. 27ला जर 3 भागलं तर 9 येतो भागाकार, 3 9 27 अधिक 32 वजा 35 अधिक 5. आता या 35 अधिक 5ची बेरीज करायला जमणार नाही कारण की 35चं चिन्ह ऋण आहे. मग काय करा, या दोघाची बेरीज करा. 32 आणि 9 किती झाले 41. 41 वजा 35 अधिक 5. आता काय करा, एकतर यांची वजाबाकी करावी लागेल. हे ऋण आहे हे धन आहे, म्हणजे इथं 30 आणि 41 किती येतं 71. किंवा या हे 41 वजा 30, 41 मधून 30 गेले 11 राहते. किंवा काय करा, या दोघाची वजाबाकी करा. 41 मधून 35 गेले किती राहिले 6 अधिक 5, 6 आणि 5 किती झाले 11 येते उत्तर. किंवा हे पहा 9 अधिक 32 वजा 35 अधिक 5, या दोघाची बेरीज केली 41 आली. या दोघाचं चिन्ह भिन्न आहे, भिन्न असल्यास वजाबाकी. बेरीज कधी होते, ज्यावेळेस चिन्ह समान असले तरच बेरीज होते. उगं दोघाच्या मध्ये बेरीजचं चिन्ह आहे म्हणून बेरीज होत नाही. तर दोघाचे चिन्ह समान पाहिजे, याचं ऋण असेल तर याचं ऋण असेल तर बेरीज होते आणि समान असलेलं चिन्ह येतं. याचं एक चिन्ह आहे ह्याचं एक चिन्ह आहे, जर भिन्न असतील तर वजाबाकी होते. वजाबाकी करत असताना काय, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि त्याला मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. मोठी संख्या काय 35, 35 मधून 5 गेले किती राहिले 30. मग आता याला चिन्ह काय येईल मोठ्या संख्येचं, मोठी चिन्ह 35 संख्या 35 आहे, 35 चिन्ह वजा. 41 मधून 30 गेले 11. काय उत्तर आलं 11. आलं काय अवघड आहे का हो, काहीच अवघड नाही, सोपे प्रश्न आहेत एकदम. चला लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला सर, जुन्या बॅचचा काळकाम वेग चालू आहे. चला येडगे, काळकाम वेग हा घटक संपला, नवीन बॅचचा काळकाम वेग चालू झाला आहे. जुन्या बॅचला गणितीय सूत्रांचे सरलीकरण, जुन्या बॅचला गणितीय सूत्रांचे सरलीकरण झाले का नाही, हे जुन्या बॅचचा घटक आहे. तासिका जी आहे ती जुन्या बॅचची आहे. काळकाम वेग संपला आपला घटक जुन्या बॅचच्या, नवीन बॅचला चालू झालेला आहे. पहा पुढचा प्रश्न तिसरा काय, 425 वजा 125 भागिले 25 गुणिले 6 अधिक 37. मग आपल्याला सर्वप्रथम काय क्रिया करावी लागेल या ठिकाणी, तर या दोघाचा भागाकार, या दोघाचा भागाकार करावा लागेल. मग हे 425 हे वजा जशास तसं, 125ला जर 25 भागलं तर 25 5 सव्वाशे, 5 आला भागाकार, हे गुणिले 6 अधिक 37. आता या दोघाचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. 425 वजा 5 30 अधिक 37. मग आता इथं अगोदर वजाबाकी, बेरीज आणि वजाबाकी दोनच क्रिया आहेत, दोनच क्रिया आहेत. तर मग इथं काय करावं लागेल आपल्याला, वजाबाकी करा. 425 मधून 30 गेले किती राहिले 395 अधिक 37. बेरीज करा. 5 आणि 7 12ला 2 हातचा 1, 9 3 12 आणि 1 13ला 3 हातचा 1, 3 आणि 1 4, 432 हे उत्तर येते. उत्तर काय येते 432. आलं का लक्षात.
ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. प्रश्न अवघड नाहीत, प्रश्न एकदम सोपे आहेत. चला, बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलंय. छान. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 2 गुणिले कंसामध्ये 12 वजा 3 कंस बंद अधिक 4 कंसामध्ये 10 वजा 7 या पदावलीचे उत्तर काय? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय दिलेलं आहे? 2 गुणिले कंस आहे, गोल कंस आहे. कंसाचे प्रकार तुम्हाला माहिती असतील: गोल कंस, चौकोनी कंस, महिरूपी कंस. दोन गुणिले कंसामध्ये 12 वजा 3 अधिक 4 गोल कंसामध्ये 10 वजा 7 ही आपल्याला पदावली सोडवायची आहे. तर पहा, अगोदर आपण काय करू? कंस सोडवून घेऊ. हा कंस सोडवून घेऊ. 2 गुणिले 12 मधून 3 गेले, किती राहिले? 9 राहिले. अधिक, आता हा कंस सोडवू. 4. आता या 4 मध्ये कंसामध्ये काहीच नाही म्हणजे गुणिलेचं चिन्ह असते. चिन्ह कोणतंच नाही म्हणजे गुणिले. 10 मधून 7 गेले, किती राहिले? 3 राहिले. मग या दोघाचा गुणाकार करा. 9 दुनी 18 अधिक या दोघाचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. 4 त्रिकम 12. 18 आणि 12 किती झाले? 8 आणि 2 10. 10ला 0, हातचा 1, 1 आणि 1 2 आणि 1 3. काय उत्तर आलं? 30 हे उत्तर येईल. उत्तर काय आलं? 30. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? साठ गुणिले 7 अधिक 3 गुणिले 60. पहा, 60 गुणिले 7 अधिक 3 गुणिले 60. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? गुणाकार आणि बेरीज या दोन क्रिया येतात. तर काय करायचं तुम्हाला सांगतोय. 2 पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न मी सोडवून दाखवतो. अगोदर आपल्याला काय करावं लागेल? हा गुणाकार करावा लागेल. हा गुणाकार आणि मग दोन्ही गुणाकाराची बेरीज. कंचे भागोबेच्या नियमानुसार गुणाकार 6 हे 60चा 0 ठेवला, इथं 6 शतम 42 420 अधिक या दोघाचा गुणाकार करा. 6 त्रिक 18 आणि हे 0 180. 420 अधिक 180 काय झालं? हे 0. 8 आणि 2 10ला 0, हातचा 1, 5 4 आणि 1 5 आणि 1 6. उत्तर काय आलं? 600 आलं. बरोबर आहे. आता हाच प्रश्न पहा. 60 गुणिले 7 अधिक 3 गुणिले 60. इथं काय दिलेलं आहे? हे 60 इथंही आहे आणि इथंही आहे. 60 गुणिले 7 अधिक 3 गुणिले 60. 60 दोन्हीकडे बी कॉमन आहे. मग कॉमन असलेलं 60 जर आपण बाहेर काढलं तर काय होतंय? मग कंसामध्ये हे 7 आणि 3 दोघांमध्ये कशात चिन्ह आहे? बेरजेचं. जर बेरजेचं असेल तर बेरीज, वजाचा गुण म्हणजे वजाबाकीचा असेल तर वजाबाकी. मग 60 हे गुणिले गुणिले 7 आणि 3 किती झाले? 10. 60 गुणिले 10 म्हणजे 600. अशा पद्धतीने हे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 4.8 4.8 भागिले 0.6 गुणिले 5 अधिक 0.8 गुणिले 0.3 वजा 0.2 म्हणजे दशांश अपूर्णांकाची पदावली आहे ही. तर आपल्याला काय करावं लागेल? या दोघाचा आधी भागाकार करा. पहा, 4.8 भागिले 0.6. दोन्हीही छेदात आणि अंशात दोन्हीही ठिकाणी दशांशाच्या पुढे एक एक अंक आहे. जर समान अंक असतील तर दशांश चिन्ह निघून जातो.
हा दशांश चिन्ह निघून गेला. 6 1 6, 6 8 48. भागाकार काय आला तर यांचा 8 आला. बरोबर आहे. मग हे गुणिले 5 अधिक, आता हे 0.8 गुणिले 0.3 वजा 0.2. मग गुणाकार करा. 8 पंचे 40 अधिक या दोघाचा गुणाकार करा. 8 त्रिक 24 आणि 2 अंक सोडून दशांश द्या. वजा 0.2 हे 40. आता काय करू आपण, या दोघाची जर वजाबाकी करून घेतली, कारण की हे धन आहे हे ऋण आहे, मोठ्यातून लहान वजा करा. मग 0.2 4 वजा 0.2 म्हणजे काय आलं हे 4 0 म्हणजे अधिक 0.04. मग हे काय येईल 40.04 हे उत्तर येईल. बरोबर आहे. पहा आता ह्याची बेरीज जर करायची म्हणजे 40, ह्याचा दशांश चिन्ह कुठं इथं आहे. मग दशांशाची बेरीज करत असताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आला पाहिजे. 40.04 40.04. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, श्रीराम पवार, मुंडकर, मस्के, वाघ, नलगे, बावलगावे, शेख, मनवर, आंबोरे, शिंदे, भोसले, बुद्रुकवाड, पांचाळ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. दशांशाचीच पदावली आहे. 4.9 भागिले 0.7 गुणिले 0.2 अधिक 0.006. 4.9 भागिले 0.7 4.9 भागिले 0.7. एक अंक सोडून दशांश चिन्ह आहे, मग काय होईल, दोन्हीकडे समान आहे अंशात आणि छेदामध्ये. दशांशाच्या पुढे समान अंक आहे तर दशांश चिन्ह निघून गेलं. 7 1 7 7 7 49. हे 7 गुणिले 0.2 अधिक 0.006. आता या दोघाचा गुणाकार करा. 7 दुनी 14 7 दुनी 14. एक अंक सोडून दशांश आहे, इथं दिला दशांश अधिक एक अंक सोडून दशांश दिला. 0.006 बेरीज करा उभ्या मांडीनं. 1.4 अधिक 0 दशांशाच्या खाली दशांश 0.06 हे 6 0 4 दशांश 1 1.406 1.406. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. धर्मे, मुंडे, खानजोडे, नळगे, चौधरी, श्रीराम, वाघ, बोराडे, भोसले, मस्के. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न 16 गुणिले 8 अधिक 25 भागिले 5 सोडवल्यावर येणाऱ्या उत्तराची दुप्पट किती. 16 गुणिले 8 अधिक 25.5 सोडवल्यावर येणाऱ्या उत्तराची दुप्पट विचारले. पहा हे सोडवायचं आहे आणि सोडवल्याच्या नंतर येणाऱ्या उत्तराची दुप्पट आपल्याला काढायची. काय दिले, 16 गुणिले 8 अधिक 25 भागिले 5 सोडवल्यावर येणाऱ्या उत्तराची दुप्पट. सोडवायचं म्हणजे काय करावं लागेल, अगोदर हा भागाकार करा. 16 गुणिले 8 अधिक 25ला 5 जर भागलं तर भागाकार किती येतो, 5 5 25, 5 भागाकार येतो. मग या दोघाचा गुणाकार करा. 16 85 16 96 16 12 16 8 किती होतात, 128 किंवा 8 संग 48ला 8 हातचे 4 8 1 8 4 12 128 अधिक 5 अधिक 5
128 मध्ये 5 मिसळले किती झाले 133. पा हे 16 गुणिले 8 अधिक 25 भागिले 5. अगोदर भागाकार करा. 16 गुणिले 8 अधिक 25ला 5 भागलं भागाकार किती आला 5 आला. मग 16 गुणिले 8 अधिक 5 मग गुणाकार करा. 16 8 28चे 128 आणि 5 133. आपल्याला हे काय झालं आपण पदावली सोडवली बरोबर आहे. मग पुढं प्रश्नामध्ये काय म्हणले सोडवल्यावर येणाऱ्या उत्तराची दुप्पट. मग आता दुप्पट करा. दुप्पट बरोबर 133 गुणिले 2 बेत्रिक 6 बेत्रिक 6 बे बे काय आलं 266. उत्तर काय आलं 266 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न 9680 गुणिले 10 गुणिले 14 गुणिले 0 गुणिले 8. पहा एकदम सोपा आहे. 9680 गुणिले 10 गुणिले 14 गुणिले 0 गुणिले 8. आता इथं काय पहा 9680ला जर 10 गुणलं तर 9680 10चा 0 गुणिले 14 गुणिले 0 गुणिले 8. मग पहा हे 96800 या दोघाचा गुणाकार केला 0 गुणिले 8 या दोघाचा 0 गुणाकार करा 0 मग या दोघाचा गुणाकार करा 0 किंवा हे सगळे गुणाकाराचे चिन्ह आहेत. ह्याच्यामध्ये जर एखादी 0 आला तर त्याचं उत्तर काय आहे ते 0 एका सेकंदामध्ये उत्तर त्याचं आलं का लक्षात. एका सेकंदामध्ये त्याचं उत्तर निघतं. चला ज्यांचं आलंय बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आले छान. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्याने लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न 0.75 भागिले 0.15 अधिक 7.5 गुणिले 0.2 वजा 4 ला सरळ रूप द्या. 0.75 भागिले 0.15 0.75 0.75 भागिले 0.15. आता इथं काय होतंय दशांशाच्या पुढे किती अंक आहेत. दशांशाच्या पुढे 2 अंक आहेत बरोबर आहे. अंशामध्ये आणि छेदामध्ये समान आहे. मग हे काय होतं दशांश चिन्ह निघून जातं. 15 1 15 15 5 75 15 1 15 15 5 75. भोसले सोहम भोसले या किती काय केले उत्तर तसं. तर पहा भागाकार किती आला 5. त्याच्यानंतर अधिक या दोघाचा गुणाकार करा 7.5 गुणिले पहा इथं करू 7.5 गुणिले 0.2 75 गुणिले 2 थोडक्यात येणाऱ्या गुणाकार आल्याचं उत्तर आलं त्याला मग दशांश चिन्ह आपण द्यायचं. 2 पंचे 10ला 0 हातच्याला 1 2 शेती 14 आणि 1 15. मग दशांशाच्या पुढे इथे एक अंक आहे इथे एक अंक आहे. हे 2 अंक सोडून जर दशांश दिला तर काय होतं 1.5 1.5 0 वजा 4 वजा 4. मग या दोघाची बेरीज करा 5 अधिक 1.5 0 म्हणजे 6.50 वजा 4 6 मधून 4 गेले 2 आणि हे दशांश 50 2.50 2.50 किंवा 2.5 हे उत्तर येतं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला.
लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे. चला, काळ काम वेग जुन्या बॅचला घटक संपलेला आहे. जर तो कोणाला समजला नसेल तर नवीन बॅचला आपण 7 वाजता चालू झालेला आहे तो काळ काम वेग हा घटक. का आहे प्रश्न? 15 गुणिले 15 वजा 15 भागिले 15 अधिक 15. सोपा आहे प्रश्न. अगोदर काय करा, या दोघाचा भागाकार करा. 15 गुणिले 15 वजा 15 भागिले 15 म्हणजे भागाकार 1 अधिक 15. या दोघाचा गुणाकार करा. 15 गुणिले 15 225, 15चा वर्ग, किंवा 15 5 75ला 5 हातचे आले 7, 15 1 15 आणि 7 22, 225 वजा 1 अधिक 15. एकतरी ह्या दोघाची वजाबाकी करून घ्या किंवा या दोघाची वजाबाकी. 225 मधून 1 गेले, 224 राहिले. 224 अधिक 15 करा बेरीज. 4 आणि 5 9, 2 आणि 1 3, 2, 239. 239 बेरीज काय आली? 239. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? 3.5 गुणिले 1.5 भागिले 0.007 वजा 0.008. पहा, इथं काय काय दिलंय? गुणाकार आहे, भागाकार आहे, वजाबाकी. मग अगोदर भागाकार आहे, गुणाकार भागाकार वजाबाकी. मग सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल तर भागाकार करून घ्यावं लागेल या दोघाचा. बरोबर आहे, या दोघाचा भागाकार करून घ्या. 3.5 गुणिले, आता पहा, 1.5 भागिले 0.07. अंशामध्ये 1 अंक आहे दशांशाच्या पुढं, छेदामध्ये 2 अंक आहेत. मग काय करा, इथे 1 0 द्या. आता इथेही 2 झाले, इथेही 2 झाले. मग काय आलं हे? 150. पहा, 150 भागिले 7. पूर्ण भाग जात नाही, ह्याला जशाच तसं ठेवू आपण. बरोबर आहे. वजा 0.008. आता ह्या दोघाचा गुणाकार करू आपण. पहा इथं 3.5 गुणिले 150 छेदामध्ये 7. ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. मग याच्या छेदाने याला भाग जाते का? जाते. पण इथं दशांश आहे, मग हा उडवायचा झाला तर इथे 1 0 द्या. 7 1 7 0, 7 5 35. हे 0 कटला, हे 0 कटला. काय आलं? 15 गुणिले 5, 15 5 75 वजा 0.008. तर 75 मधून हे वजा करा. 75चा दशांश चिन्ह इथं आहे आणि हे 0.008 वजा बाकी करा. हे 8 0 वजाबाकी करायची आपल्याला. हे 10 मधून 8 गेले, 2 राहिले, इथं राहिले 9, हे राहिले 9, इथं राहिले 4, 74.992. 74.992. आलं लक्षात? का अवघड आहे? काहीच अवघड नाही, एकदम सोपे प्रश्न आहेत. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 18 अधिक 4 भागिले 2 वजा 3 गुणिले 4 अधिक 6 भागिले 3. पहा, 18 अधिक 4 भागिले 2 वजा 3 गुणिले 4 अधिक 6 भागिले 3. या दोघाचा भागाकार करावा लागेल. या दोघाचा भागाकार करावा लागेल. सर्वप्रथम हे 18 अधिक 4 भागिले 2 किती आलं? 2 वजा 3 गुणिले 4 अधिक या दोघाचा भागाकार 6ला जर 3ने जर भागलं तर 3 दुनी 6 2. मग इथं काय? आता हे इथं बेरीज आहे, इथं गुणाकार आहे. हे गुणाकार करा. 18 अधिक 2 वजा दोघाचा गुणाकार 3 चोक 12 अधिक 2. या दोघाची बेरीज करा. 18 आणि 2 20 वजा 12 अधिक 2.
20मधून 12 गेले, 8 राहिले. 8 अधिक 2 बरोबर 10. 8 अधिक 2 बरोबर 10. आलं का लक्षात? का अवघड आहे का हे प्रश्न? काहीच अवघड नाही. अपूर्वा प्रवीण काकडे, वाघ करंजुळे, सोहम ज्ञानेश्वर झाटे, भोसले, मस्के, नवनाथ रंडाळे, वेदांत धर्मे, वाघ जाधव, बागलगावे. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 सप्टेंबर. उद्या आहे 17 सप्टेंबर. 17 सप्टेंबर म्हणजे आमचा भागामध्ये 17 सप्टेंबरला ध्वजारोहण राहतो. त्याचं कारण असं आहे की आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण आपल्या महाराष्ट्रातील मराठवाड्याचा भाग, त्याच्यामध्ये मग लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड आणि जालना हे जे 7 जिल्हे आहेत, हे 7 जिल्हे स्वतंत्र झाले नव्हते. त्याला आपण मराठवाडा म्हणतो. मग हा मराठवाडा स्वतंत्र झालेला नव्हता, निजामाचं राज्य होतं. मग 17 सप्टेंबर 1948 रोजी, इंग्रज तर 15 ऑगस्ट 1947ला निघून गेले, पण आम्ही हा जो मराठवाड्यातले जेवढे 7 जिल्हे होते आपल्या महाराष्ट्रातले, ते भारतामध्ये विलीन झालेले नव्हते. कारण की याच्यावर निजामाचं राज्य होतं. हैदराबादचा जो निजाम आहे त्याचं राज्य होतं. तेलंगणाचा काही प्रदेश, त्याच्यानंतर कर्नाटकचा काही भाग आणि महाराष्ट्राचा काही भाग, असं त्याचं बरंचसं मोठं राज्य होतं. ह्या निजामाच्या राज्यातील लोक भारतात विलीन झाले नव्हते. मग पोलीस ॲक्शन झाली. सरदार वल्लभभाई पटेल यांनी कारवाई करून व मराठवाड्यातील जनतेने उठाव केला होता. त्यांना म्हणजे भारत सरकार स्थापन झालं होतं ना त्यावेळेस 15 ऑगस्ट 1947च्या नंतर 1 वर्ष 1 महिन्यांनी, हे 1 महिना 2 दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाचं राज्य खालसा झालं आणि आम्ही 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतामध्ये विलीन झालो. म्हणजे आम्ही खऱ्या अर्थाने आमचा स्वातंत्र्य दिन उद्या आहे. आम्ही 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झालो मराठवाड्यातील लोक. तर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून उद्या साजरा केला जातो. ध्वजारोहण होतं आमच्या भागामध्ये. चला, बरेचसे ह्याच्यात मराठवाड्यातील विद्यार्थी असतील, ज्यांनी नाहीत त्यांना थोडीशी माहिती त्याबद्दल. 81 अधिक चौकोनी कंस आहे 159 वजा 2 गोल कंसामध्ये 7 गुणिले 8 अधिक 13 वजा 2 गुणिले 5 गोल कंस बंद चौकोनी कंस बंद. आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल माहीत आहे का? कंस सोडवून घ्यावं लागेल. हे 81 अधिक हे चौकोनी कंस, सगळ्यात आधी हा मधला गोल कंस सोडून घ्यावा लागेल. हे 159 वजा 2, या 2 मध्ये कंसामध्ये काहीच नाही म्हणजे गुणिलेचं चिन्ह असतं. मग आता हे कंस सोडवायचा म्हणजे 7 गुणिले 8 अधिक 13 वजा 2 गुणिले 5 म्हणजे पहा 7 गुणिले 8 अधिक 13 वजा 2 गुणिले 5 गोल कंस बंद चौकोनी कंस बंद. मग हे 81 अधिक चौकोनी कंसामध्ये 159 वजा 2, या दोघाचा गुणाकार करा. 7 8 किती झाले? 56 अधिक 13 वजा 2 गुणिले 5 बे पंचे 10 चौकोनी कंस बंद. 81 अधिक चौकोनी कंस 159 वजा 2. आता या कंसामध्ये काय येईल? या दोघाची जर बेरीज केली तर काय ते 56 आणि 3. चला, आम्ही 15 ऑगस्ट 1947 म्हणजे 15 ऑगस्टला पण आमचा ध्वजारोहण होतो. तुमच्यापेक्षा एक ध्वजारोहण आमच्याकडे जास्त होतं. पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये किती ध्वजारोहण होतात? 3 होतात पूर्ण जर पाहिलं तर. 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्राचा आपला महाराष्ट्र दिन म्हणून 1 मे, ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1 मे. आणि आमच्याकडे मराठवाड्यामध्ये 4 ध्वजारोहण होतात. आम्ही 15 ऑगस्टला ध्वजारोहण करतो, 26 जानेवारीला करतो, 1 मेला करतो आणि परत 17 सप्टेंबरला. आता उद्या आणखी आमच्या इथे ध्वजारोहण 15 ऑगस्टला पण झाला आणि उद्या पण होतो. चला, पण आता आम्ही भारताचे नागरिक आहोत, 15 ऑगस्टला कसं ध्वजारोहण होणार नाही? होणारच ना. त्यावेळेस आम्ही भारतामध्ये निजामाने राज्य विलीन केलं नसल्यामुळे त्यावेळेस आम्ही नव्हतो, असं झालं ते.
मग कंस जर सोडवला तर या दोघाची बेरीज केली तर किती येते बेरीज? हे 6 आणि 3 9, 5 आणि 1 6, 69 येते. बरोबर आहे. 69 वजा 10, मग 69मधून 10 गेले तर काय राहते? 59 राहते. मग या पूर्ण कंसाचं उत्तर किती आलं? 59. 81 अधिक हे 159 वजा 2, या कंसामध्ये 2मध्ये काहीच नाही म्हणजे गुणिलेचं चिन्ह आहे, गुणिले 59. गोल कंस निघून गेला, चौकोनी कंस. 81 अधिक 159 वजा 92, 18ला 8, हातच्याला 1, 2 10 आणि 1 11, 118. वजा बाकी करा, इथं सोडू. हा कंस 9मधून 8 गेले, 1 राहिले. 5मधून 1 गेला, 4 राहिले. 1 1 गेले 0, 41. मग हे 81 अधिक 41, 1 आणि 1 2, 8 आणि 4 12, 122 हे उत्तर येतं. चला आम्ही उदगीर, 122 हे उत्तर येतं. उदगीर हे शहर खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही पानिपतची लढाई ऐकले का? 3ऱ्या पानिपतच्या उदगीरला किल्ला आहे. ऐतिहासिक खूप मोठं महत्त्व आहे उदगीरचं. पानिपतची लढाईला ज्यावेळेस मराठे आपले पानिपतच्या लढाईला निघाले होते त्यावेळेस उदगीरचा किल्ला जिंकून ते पानिपतच्या लढाईला गेले होते. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 15. 2 गुणिले 0.5 अधिक 9 भागिले 0.3 अधिक 10 गुणिले 0.92 ही पदावली सोडवल्यावर उत्तर काय येईल? पदावली सोडवा. आता इथं काय दिले बघा? 2 गुणिले 0.5 अधिक 9 भागिले 0.3 अधिक 10 गुणिले 0.92. अगोदर आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल? या दोघाचा भागाकार करावा लागेल. आता हे 9 भागिले 0.3, आता इथं दशांश आहे आणि 9चा दशांश इथं आहे. दशांशाच्या पुढे छेदामध्ये 1 अंक आहे, मग अंशामध्ये बी 1 अंक द्या, समान झाले. दशांश निघून गेला, मग काय राहिलं इथं? 90 भागिले 3 म्हणजे 3 1 3 3 9 0, काय आलं? 30. हे 2 गुणिले 0.5 अधिक 30 अधिक या दोघाचा गुणाकार करा. 10 गुणिले 0.92. आता 92 गुणिले 10 म्हणजे काय येईल? 920. 2 अंक सोडून दशांश म्हणजे दशांश इथं आला, 9.20. पुन्हा या दोघाचा गुणाकार करा. 2 पंचे 10, 1 अंक सोडून दशांश म्हणजे इथं 1.0 अधिक 30 अधिक 9.02. मग बेरीज करा आता. ही 1.0 त्याच्यानंतर 30, 30चा दशांश कुठे येणार? इथं. हे 0 आणि 9.02. 2.9 1 10ला 0, हातच्याला 1, 3 आणि 1 4, 40.02. 40.02 उत्तर काय आलं? 40.02 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, आपली तासिकेची वेळ संपलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूया. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.